विद्यार्थी मित्रांनो, 5 मिनिट टाइम स्लॉट स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे, असं आपण नेहमी बोलतो. बरोबर आहे. पण आपल्याला ना ह्याच्यावर फोकस करायचा आहे. तुमचं 5 मिनिटं वेळ घेणार आहे आणि मी एक्सप्लेन करणार आहे के-सी-एल. के-सी-एल माहित नाही, मग हा व्हिडिओ बघितला पाहिजे. हा लॉ आहे आणि तो आहे क्रिचॉफ्स करंट लॉ. मी तुम्हाला सांगतो स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. ओके. आणि इतकं सोपं आहे ना. हा जंक्शन आहे. बघा, हा काय जंक्शन आणि हा करंट ओके, नीट बघूया. हा करंट, हे 2 करंट आणि हा करंट हे जंक्शनकडे येतायत. बरोबर आहे? आणि हे जंक्शन पासून जातायत. जंक्शनकडे येणारे करंट मी पॉझिटिव्ह कन्सिडर करतोय आणि जंक्शन पासून जाणारे करंटला मी निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणणार आहे. साइन कन्व्हेन्शन्स. आणि या सगळ्यांची जर मी अल्जेब्रिक सम केली, बघा अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज इक्वल्स टू 0. झाला एवढाच किर्चॉफ्स करंट लॉ आहे. काय सांगा? या चिन्हाला काय म्हणणार? अल्जेब्रिक सम. कुणाची? ऑफ करंट. कुठं? ॲट एनी जंक्शन. ऑल्वेज इक्वल्स टू 0. लॉ झालेला आहे. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणले. ओके. इज 0. मग अल्जेब्रिक सम ऑफ I इक्वल्स टू 1 to n. चला ठीक आहे. नंबर ऑफ करंट आहे आणि त्याची व्हॅल्यू 1 to n आहे. मग मला सांगा, याच्यामध्ये येणारे करंट मी पॉझिटिव्ह केले, जाणारे करंट निगेटिव्ह म्हटलं, सगळ्यांची ॲडिशन केलं तर इक्वल टू काय येणार आहे? 0. बरं हे परीक्षेत केलं आहे. सी हाच प्रश्न, या टाइपचाच प्रश्न आहे. आता शांतपणे सोडून दाखवतो. चला, हे जंक्शन आहे. जंक्शनकडे येणारा करंट आहे 17 अँपिअर. जंक्शन पासून इकडे जाणारा करंट जर 3 अँपिअर असेल, तर खाली 14 अँपिअर येणार बाळांनो. 17 पैकी 3 गेले, उरले किती? 14. ते खाली येणार. 14 पैकी अजून गेले 2 इकडं, उरले किती? 12. म्हणजे ही 12 अँपिअर. 12 पैकी इकडे गेले 9. ओके. बघा, इकडं गेलं 9 म्हणूया आपण. बघा, शांतपणे लक्षात घ्या. ह्याच्यात गडबड आहे असं वाटायलंय. 17तले 3 गेले, 14च उरले. 14तले 2 गेले, इकडे 12 उरले. 12 पैकी इकडे जर 9 गेले, तर इकडं 3 अँपिअर येणार. मग हे काय बरोबर वाटत नाहीये. ॲट एनी जंक्शन बी करंट I1 स्प्लिट इंटू I2. बरं ठीक आहे. मग हे तर बरोबर आलं का तुमचं? 14 अँपिअर. बरोबर आहे. सीला सीला ते काय म्हणतायत, की I5 ची जी व्हॅल्यू आहे दॅट इक्वल्स टू I3 प्लस I4. हे सिम्बॉल चुकलंय मग त्यांचं. हे सिम्बॉल चुकलंय. हे इकडे एरो असणार आहे. मग 14 आणि 2 16 होणार. मग मला तर बेरीज होणार ना, ॲड होऊन पुढे येणार की नाही. चुका ओळखता आल्या पाहिजे पुस्तकातल्या. इथं तर गोंधळ होतोय मुलांचा ग्रामीण भागात. मी आहे ना, मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय. बट डी जवळ इथं डी नाव दिलंच नाही. ॲट डी म्हणतात. बरं ठीक आहे. या डी जवळ ना लक्षात घ्या, I5 जो करंट आहे दॅट इक्वल्स टू I6 प्लस I7. बरोबर आहे. मग देअरफॉर I6 इक्वल टू 7 कसं काय रे? असं सांगू का? इथं जर 16 असेल, तर 9 7 16 ना, याचा अर्थ हेच चुकलेलं आहे. पण थांबा, टाईम बघतो किती झालाय. ओके, 3 मिनिटं सुद्धा झालेली नाहीये. तेवढ्या कमी वेळात मी किर्चॉफ्स करंट लॉ सांगितलाय. इमिडिएटली पी-वाय-क्यूज बघा. तुम्हाला या टाइपचे 4 ते 5 क्वेश्चन दिसतील. ही अशी तुम्हाला लाईन दिसेल. करंट आलाय, गेलाय, इकडं गेला, इकडं गेला, इकडं आणि विचारतील सिंपल काय? येणारा हा जंक्शन बघा, येणारा करंट आहे. त्यातनं गेला किती? 3. मग उरले खाली. त्यातनं इकडे गेले किती? 2. मग उरले खाली. त्यात 12 पैकी गेले किती? 9. मग इकडं 3 येणार आहे. पण तुम्ही जर इकडं एरो केला, समजा एरो उलटा केला असा. मग हा 14 येतोय, हा 2 येतोय, मग हा 16 होणार. 16 पैकी 9 गेले, मग 7 येणार. ओके. Algebraic sum of current at any junction in electrical network is 0. Kirchhoff's करंट लॉ झालाय. 5 मिनिटं सुद्धा लागत नाहीयेत लक्षात घ्या. मग कुठला विचार करताय? तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. प्लीज संघर्ष बॅच फॉलो करा Play Store वरून. आपलं ॲप डाउनलोड करा. संघर्ष बॅचमध्ये बोर्डची प्रिपरेशन. आता तुम्हाला त्याचं महत्त्व कळायला लागलंय. आता त्याचे ॲडमिशन्स वाढतायत. रिझन काय? तर मुलांना कळालं, की बोर्डच्या परीक्षेचा पण अभ्यास करावा लागणार आहे. दुसरं वर्ष आपल्या संघर्ष बॅचचं मला माहिती आहे, दिवाळीनंतर त्याचे ॲडमिशन्स खूप होतात. तर तुम्ही आत्ता घ्यावं, असं माझी इच्छा आहे. काही त्या संघर्ष बॅचचे प्रश्न असतील, त्या रिलेटेड तर माझ्या नंबरवर कॉल करून विचारा. ऑल द बेस्ट.